ही सुरुवात झाली त्यावेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सगळं बघितलं. आणि आता असे नेटवर्क मार्केटिंग स्वयंघोषित आमदार आहे, काही स्वयंघोषित मुख्यमंत्री आहेत, नेटवर्कर उलटे करून आणले पाहिजेत. लीडर मानतात, लीडरला कधी पैसे प्रॉब्लेम आले पाहिजे का? हे सेल्समनच्या लायकीचं पण नसतात काही लोक, फक्त लीडर आहे त्याची पॅन्ट फाटली, बुटं फाटलेत, काहीच समजा ना त्याला, ते जो आता लीडर म्हणतो. कसं काय? लीडर नावाला कलंक आहेत काही लोक. ही इंडस्ट्री एवढी ब्युटिफुल आहे, याच्यात लई पैसा आहे. जर तुम्ही पैसे अर्निंग करू राहिलात तर तुम्हाला लीडर हे टॅगलाईन लावायला अलाउड आहे. मग आता ह्याच बिझनेसमध्ये आल्यानंतर मला 10 तास लागले पॉझिटिव्ह व्हायला. मी ट्रेनिंग, मीटिंग, CD ऐकून पॉझिटिव्ह 50 तास पॉझिटिव्ह डोक्यात भरलंय. मी प्रोग्रामला लोक बोलवले 16-17, फक्त ते 2च आले, बाकीचे आलेच नाही, कारण की मला माहीतच नव्हतं कसं बोलवायचं. एक जण मध्येच उठून गेला, त्याला म्हणलं का? तो म्हणला लई गर्दी होती. आणि लास्टला जो बसून राहिला होता त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, म्हणला चल अशोक नाश्त्याला नव्हतं तुला. मिसळ ऑर्डर दिली, पाण्याची बॉटल सांगितली, आणि त्यांनी मला सांगितलं पुढच्या 5 मिनिटात हे का नाही केलं पाहिजे. मग अंगात ईर्जाच नाही राहिली. 5 मिनिटात सांगितलं. त्याच्याकडे काहीच नव्हतं, ना प्रोजेक्टर, ना प्रेझेंटर, ना चेक, ना प्रोडक्ट, ना एव्हिडन्स, काहीच नव्हतं बरं का. त्यांनी 5 मिनिटात मला निगेटिव्ह प्रेझेंटेशन दिलं आणि मी कन्व्हिन्स पण झालो. अशा अवस्था. त्या झटक्यातून निघायला मला 15 दिवस लागले. किती दिवस? शेवटी जरी नाही केलं तरी विचार येतच ना, आता काय करायचं. शेवटी जॉब व्यवसायामध्ये प्रॉब्लेम नाही. पुन्हा सिनियर भेटले, ट्रेनिंगला बसवलं, चार्ज झालो, कामाला लागलो. आणि जवळपास 2 महिने झाले. ते किती महिने? कमीत कमी 30-35 तर निगेटिव्ह लोक भेटलेच होते मला तोपर्यंत. आणि अहमदनगर साईडला एक पिंपळाचं झाड होतं, मटकं काळं लाल कपड्याने बांधलेलं असतं माहिती, उन्हाळ्यात पाणी प्यायला, आणि चहाची गाडी होती. आणि मी बसलो आपलं. तिकून एक पायजामा आणि टोपी घातलेला माणूस, म्हणतात ना अवदसा लाईफमध्ये कुडून पण येते, आणि ते आले, नमस्कार, काय मग मार्केटिंग का? म्हणलं हा. म्हणलं तुम्ही कसं काय ओळख केलं? म्हणलं दिसतं ना ते चायरा, ती काळी बॅग, काहीतरी इकायला जाशील तू. म्हणलं चहा प्यायचंय? म्हणलं हो. सांगितलं नाही, आपल्यावाला स्पेशल चहा द्या यांना, माझ्या बापाच्या वयात माणूस. म्हणले कुठली कंपनी? म्हणलं RMP. त्याने असा हात दिला, अय्यो, 10-15 वर्षापूर्वीची कहाणी सांगू राहिलोय. मी म्हणलो काय, मी काय गळा विळा दाबीला काय कोणाचा? मी मर्डर बिर्डर केला का? नेमकं भानगड काय आहे? नंतर ते तंबाखू होती, गुळणा बिळणा काढीला, आणि म्हणले मला सांग, ऊस कापून जर बांधावर ठेवला उन्हाळ्यात 6 महिने तर काय होईल? साहजिक उत्तर येईन, काय येईन? वाळून जाईन. म्हणले रस निघाल का त्याच्यात? नाही. म्हणले या कंपनीचा पण असा चौथा झालेला आहे, रस नाही याच्यात. मग पार हातपाय गळाले बो. सगळं 100 तासाचं पॉझिटिव्हिटी एका पोत्यात गेलं, आणि एका झटक्यात, एका मिनिटात आज कार्यक्रम माझा डायरेक्ट भडकाच फुल. किती पॉझिटिव्ह असेल मी आता. काय असे शकुना मांजर लई येत आजूबाजूला पोरांनो, जे स्वयंघोषित फिरतात बोंबलत. प्रोडक्ट वेस्टमध्ये आता दम नाही, मग कशात दम आहे? बिटकॉईनमध्ये दम आहे, डॉलरमध्ये दम आहे का? मग का तुला बसून पैसे पाहिजेत? काही लोक म्हणतात काहीच न करता पैसे टाकले पाहिजेत, भेटले पाहिजेत. मी त्याला म्हणलं शौचालयाचा बिझनेस सुरू करतो, तू बाहेर बसायचं, लोक येतील जातील, काम करून तुला 5 रुपये देऊन जातील. काहीच न करता पैसे पाहिजेत काठाया तुला? अरे केलं पाहिजे काहीतरी. कर्मयोग आहे, कर्म करायला जीवन दिलंय का नाही दिलं? असे फटके खात 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 1050चा 1030चा चेक निघला होता. एवढं अवघड होतं. आम्ही 10 लोकांना सांगायला गेलो ना, तर 8 लोकांना त्या कंपनीचं नाव माहिती असायचं, आणि त्या 2 लोकांना जॉईन केलं ना, ते 8 लोक त्यांचा गळा दाबायचे. चला, अशा कंपनीत सुद्धा आपण पहिल्या वर्षी 27 लाख रुपये अर्निंग केलं. समजतंय का तुम्हाला? फर्स्ट इयर नकारात्मक तर लय आले आपल्याला, लय चॅलेंजेस आले. मी म्हणलं साला चॅलेंज के बाद साला लड़ना शुरू करेंगे, चैलेंज को हराएंगे, चैलेंज को चैलेंज करेंगे और साले उसको बोलेंगे तू तेरे खानदान के साथ आ, मैं मेरे पूरे ताकत के साथ लड़ूंगा तेरे साथ. तुम्हाला
लागतं. असंच वर गेलोय का मी? असंच वर गेलोय का? असंच वर नाही गेलो. साला आपण पण लई भोगलंय. कपिल देव कोणाला कोणाला माहिती आहे? साहेबराव कोणाला कोणाला माहिती आहे? माझ्या बापाच नाव आहे. अशोक तोडमल कोणाला कोणाला माहिती आहे? कपिल देव कोणाला कोणाला माहिती आहे? सचिनच्या बापाचं नाव हा काहींना आहे माहिती. बरोबर ना? मला सांगा, का आठवणीत ठेवलं कपिल देवला? वर्ल्ड कप आणला. काय आणला? वर्ल्ड कप. 1975ला इंडिया वर्ल्ड कप खेळली, पहिल्यांदाच साला हरली. 1979ला खेळली, साला हरली. आता जेव्हा 1983ला वर्ल्ड कपला पाठवलं होतं, तेव्हा इंडियन जे पॅनल आपलं बोर्ड होतं ते म्हणत होते तुम्ही कशाला बोंबलता, तुम्ही सेमीफायनलला पण जाऊ शकत नाहीत. त्यांचे तिकीटच सेमीफायनलपर्यंत बुक केले, ते बजेटच नव्हतं. आणि साला सगळे लोक त्यांची मजाक उडवत होते. आणि पहिलीच मॅच होती 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज सोबत. सगळं क्रिटिसिझम होतं. भारताचे लोक पण विश्वास ठेवायला नाही, इंग्लंडचे लोक पण नाही, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, इंग्लंड सगळे लोक म्हणत होते काय नाही, एक आलेत फालतू टाइमपास करायला इंडियन लोक. पण एक पत्रकार परीक्षेत होती, कपिल देवला इंग्लिश जमत नव्हती. प्रश्न विचारला, तुम क्यों आए हो? वी आर हियर टू टेक वर्ल्ड कप. एवढंच बोलला. ते रिपोर्टर त्यांना फास्ट विचारायला लागले, डोंट स्पीक फास्ट लाईक अ फास्ट बॉलर, स्पीक लाईक अ स्लो बॉलर, बिकॉज माय इंग्लिश इज व्हेरी वीक इन माय हँड. इंग्लिश येत नव्हती कपिल देवजींना, पण समोर एवढ्या क्रिटिसिझममध्ये हरवलं त्यांनी वेस्ट इंडिजला. नंतर समोर झिम्बाब्वे आलं. झिम्बाब्वेंना पण झिम्बाब्वेच्या मॅचमध्ये 17 रनवर 5 विकेट होत्या. किती जणाला माहिती आहे? 17 रनवर 5 विकेट. आणि वर्ल्ड कपची सेकंड मॅच आहे, किती प्रेशर असन. आणि त्यावेळेस कप्तान आला, कॅप्टन. लीडर कशाला मानतात? ओ लीडर लोकांनो, बाहेर कुठं बोंबलत फिरत असतील काही सोशल मीडिया बघत, हां लीडर कशाला मानतात? सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे, सगळीकडून निगेटिव्हिटी आहे. 5 विकेट, 17 रन, आणि कपिल देव मैदानात आलेत आणि खेळायला सुरू केलं. काय केलं? खेळायला सुरू केलं. आणि असं खेळले, रेकॉर्डवर रेकॉर्ड क्रिएट करून टाकले बॉस. नॉट आऊट 175 रनाची इनिंग केली त्यांनी तिथं. 175 रन 6व्या विकेटला येऊन मला वाटतं एंडपर्यंत खेळले होते. आणि सगळ्या स्टेडियममध्ये टाळ्या वाजायला लागल्या. अचानक एक मुवमेंट आला, इंग्लंडचे लोक पण टाळ्या वाजायला लागले. तर समोरचे बॅट्समन कोण होते त्यांच्यासोबत खेळणारे? हां अमरनाथ म्हणलं, साला 6 लगाने के बाद तो भारत के लोग तालियां बजाते हैं अपने साइड के, लेकिन साले गोरे भी तालियां बजा रहे, साले अंपायर भी तालियां बजा रहे. पूछेंगे तो क्या हो रहा है, क्यों ताली बजा रहे? फिर कपिल देवजीन ते दोघं अंपायरकडे गेले. वाय यू आर क्लॅपिंग? यू डोंट नो यू ब्रोकर वर्ल्ड रेकॉर्ड. कपिल देवला म्हणले की तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलंय. बघा रेकॉर्ड कसे ब्रेक होतात. काही गोमटे रेकॉर्ड ब्रेक करायसाठी काम करतात, काही लोक कामावर फोकस करतात आणि रेकॉर्ड ब्रेक होतात. समज में आ रहा है? साला ज्याने रेकॉर्ड ब्रेक केलं त्याला माहीतच नव्हतं रेकॉर्ड ब्रेक करायचंय. काही लोक आम्हाला पण विचारतात, सर कस काय हो सर तुम्ही अचानक धडाधड अचिव्हमेंट केल्या? कस काय महाराष्ट्रात नंबर 1 कंपनी करून दाखवली? कस काय महिन्याला 40-50 लाखाचे पेआउटला गेले? कस काय 28 करोडपती टीममध्ये बनले गेले? कस काय भारतभर बिझनेस करतात? कसे 15-20 वर्ष नेटवर्क मार्केटिंगमध्ये झक मारली लोकांनी, तरी पण पाहिजे तशा अचिव्हमेंट नाही झाल्या. का? आम्ही कोणाला हरवण्यासाठी नाही, साला आम्हाला लोकांना जिंकायचं होतं म्हणून काम करतोय बॉस. येस, याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेकिंग, याला म्हणतात काम. आणि अशा सिच्युएशन होत्या ना, या सिच्युएशनमध्ये जेव्हा कपिल देव एकदम जमले होते मॅचला, एक बॉलरला 6 मारला, ते डिस्टर्ब करण्यासाठी कपिल देवला डिस्टर्ब बोलले काहीतरी, तू ऐसा ही लक बाय चान्स मार रहा है रे,
तर कपिल देवने पुढच्याच बॉलला पुन्हा 6 मारला होता. आणि ती इनिंग अशी खेळली होती असं वाटत होतं की 20-20 मॅच ही. एवढ्या अंडर प्रेशर सिच्युएशनमध्ये पण टीमला कसं काढलं जातं याला लिडरशिप म्हणतात. मग तुमची परिस्थिती, तुमचा परिवार जर त्यांच्याकडे इच्छा आहेत, पैशाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, आनंदाची गरज आहे, तर तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही व्हा कपिल देव, तुम्ही व्हा विराट कोहली. मला सचिन आवडतोय, मला विराट आवडतंय, मला धोनी आवडतंय. हे बोल बच्चन सोड, त्यांचे गुण घे, नाही तर फॉलो करणं सोड त्यांना. तुझी अवकात नाही त्यांना फॉलो करण्याची. मैं याला फॉलो करता हूँ, ये मुझे अच्छा लगता है. उनके गुण किधर है तेरे अंदर? जिन भगवान को मानते हो उनके भी गुण नहीं, और जिन नेताओं को, जिन लीडर्स को, जिन क्रिकेटर को, जिन एक्टर को मानते हो उनके भी कुछ गुण नहीं लेके जा रहे हो. तो क्यों, का मानतात तुम्ही त्यांना? मानायचं असेल तर गुण घेतले पाहिजेत. काय घेतले पाहिजेत? काय घेतलं पाहिजे? वेस्ट इंडिज सोबत जिंकले, झिम्बाब्वे सोबत जिंकले आणि ऑस्ट्रेलियाने हरवून टाकलं. आणि जेव्हा इंग्लंड सोबत मॅच होती ना, तर इंग्लंड म्हणले साला ये तुक्के से जीते, तुक्के से, इनको रगड देंगे अभी, रगडून टाकू. कोण म्हणतंय असं? इंग्लंड. आणि पेपरला आलं ये तुक्के से जीते. कोच पण आला पेपर घेऊन, प्रिव्यून आले, कपिल वी शुड गिव स्टेटमेंट, हमें स्टेटमेंट देना होगा. आणि कपिलजी त्या पेपर पहिला त्यांच्याकडे आलता, त्या पेपरने जूता साफ करत होता. आई डोंट वांट गिव एनी काइंड ऑफ रिप्लाई, मुझे जो इसके न्यूज़ के साथ जो करना चाहिए ना मैं कर रहा हूँ, मेरा जूता साफ. हे मजाक नाही आहे कपिल, स्टेटमेंट देना चाहिए. बघा लोक क्रिटिसिझमला कसं करतात. जेव्हा कोणी काही निगेटिव्ह बोलतं, लीडर कशाला म्हणतो, तेव्हा कपिल देवजी काय म्हणले, यही चीज जब इंग्लैंड वेस्ट इंडीज़ के साथ था तब इंग्लैंड के कैप्टन ने वेस्ट इंडीज़ के बारे में ऐसा ही बोला था, इनको रगड़ देंगे, इनको तोड़ देंगे. तब वेस्ट इंडीज ने कुछ भी जवाब नहीं दिया, कुठलाच रिप्लाय नाही दिला. आणि तो रिप्लाय होता त्यांनी 2 वर्ल्ड कप जिंकून टाकले. तो हमें भी ये न्यूज़ का कुछ रिप्लाई देना नहीं है, बस रिप्लाई में वर्ल्ड कप देना है बॉस. रिप्लाई में ये होता है कैप्टन की सोच. ऐसे सोच के लोग साला सपने पूरे करते, ऐसे सोच के लोग दुनिया में बड़ा बदलाव लाते. और मुझे लगता है ये जो भी लोग बैठे हैं ना यहाँ पे, उन सभी के अंदर वो काबिलियत है. डिसिजन्स, तर असे डिसिजन जर तुम्ही घेऊ शकलात आयुष्यामध्ये तर टॉपला जाऊ शकतात. सगळं पॉझिटिव्ह आहे, सगळं यस यस म्हणतात आणि मग बिझनेस करतात. मजा नाही आहे. सगळे चॅलेंजेस आहेत, टाईम नाही आहे, जॉबचे प्रॉब्लेम आहेत, घरून इश्यू आहे, लोक तयार होत नाही. त्या सगळ्या गोष्टीमध्ये जॉबच्या आधी, जॉबच्या नंतर, ट्रेनमध्ये, जॉबवर सुट्टी काढून, खोटं बोलून, दांड्या मारून बिझनेस करणं, याला म्हणतात लिडरशिप. आणि एवढ्या संघर्षातून जेव्हा स्टेजवर येऊन सांगतात ना, चला 16 तासाचं ट्रेन होती, 8 वर्ष जॉब केला होता, कर्जात होतो, घर नव्हतं, गाडी नव्हतं, पण 3 वर्ष झालेत सनेज करतोय, अशा त्रासात, अशा प्रॉब्लेममध्ये बिझनेस केला, आणि आता मागच्या महिन्याचा चेक आहे 7 लाख रुपये, टोटल कमवले 2 कोटी, गाडी, घर, सगळं झालं. अरे निघारे या ट्रेनच्या लाईफमधून, निघारे या जॉबच्या लाईफमधून, टाळ्या वाजायला चालू होतील. कितने लोग तैयार है मुझे आपकी पिच सुनना है ऐसी? कितने लोग तैयार है ऐसी पिच करने के लिए आने वाले 3-4 साल के बाद? संघर्षाच्या टोऱ्या पाहिजे तुमच्याकडे, पाहिजे की नाही पाहिजे? नाही तर संघर्षच नाहीये, काय फायदा आहे? आता माझ्या पोऱ्या उभा केला आणि म्हणलं काय नाही, मी जन्मलो, माझ्या बापाने काम केलं आणि डायरेक्ट मला गाडीत बसवलं. कोण टाळ्या वाजणार माझ्या पोरासाठी? आपल्याला छानशी ना संघर्ष करायला, तर केला पाहिजे संघर्ष. केला पाहिजे की नाही केला पाहिजे? पहिल्या वर्षी मी इन्कम कमवलं होतं 27 लाख. 2010 ते 2013 33 महिन्यात मी इन्कम कमवलं होतं 1 करोड रुपीज. फर्स्ट 33 मंथ बिझनेसमधलं. हे बघा इथं माझं मंथली जुनं इन्कम दिसतं. हे कधीचं? 23. किती आहे बघा? सप्टेंबर 30 लाख, वाचा 96,000. ऑक्टोंबर 29-53. नोव्हेंबर 35 लाख. 3 महिन्यात किती जमा आलेत? 93 लाख. हा माझा डिसेंबरचा हायेस्ट पेमेंट आहे. किती आहे? 46 लाख. बँकमध्ये कटिंग होऊन आलेत 42 लाख 79,000. 24-24चं माझं फॉर्म 16 आहे. इथं इन्कम रिफ्लेक्ट झालंय बघा. नेट किती? 3,98,50,000.
वर्षाचं फक्त सनेजचं पैशाने पण पैसे कमवत असेल का नसेल मी? हो, मागच्या 4 वर्षाची जर्नी माझी, 4-5 वर्षाची जनरेशन प्लॅनची. पहिल्या वर्षी इन्कम होतं माझं 2,08,00,000. हो लीडर लोकांनो, वेगळ्या वेगळ्या नात्याचं पाणी पिऊन आलेले असतील तर समजून घ्या. जर खरंच तुम्हाला अनुभव आहे, मला अनुभव होता, तर मी या जनरेशन प्लॅनमध्ये पहिल्याच वर्षी इन्कम केलं 2,08,00,000. दुसऱ्या वर्षीची इन्कम आहे 2,94,00,000. तिसऱ्या वर्षीची इन्कम आहे 3,55,00,000. चौथ्या वर्षी 4 करोड आणि 5व्या वर्षी जवळपास आहे 5 करोड रुपये अर्निंग. जेव्हा सचिन एकदा पाकिस्तानच्या विरोधात फेमस झाले, त्याच्यानंतर सचिन लगातार सेंचुरी मारत गेले का नाही गेले? पण जर तुम्ही स्वतः लीडर मानतात तर साला स्टार्ट केलं तर धमाका सुरू झाला पाहिजे. काय वाटतं? नाही तर बोलून सोडूच नका, सांगूच नका ते रड गाणं रामायण. किती केस कांढरे पाठ झालेत आणि किती ठिकाणी काशी केली आहे, काय घेणं नाही द्यायचं. ते रामायण ऐकायला इंटरेस्ट नाही आणि कोणाचं सांगून कोणाचा कचरा पण नका करू. मला तरी असं वाटतं. ही माझी लाईफस्टाईल अशी होती, पैसे आल्यावर अशी झाली. ही लाईफस्टाईल बदलली बिफोर आफ्टर. बघा ना, इथं 30,000चा पगार ते डायरेक्ट 46 लाखाचा पगार. हेल्थमध्ये बघा बदल झाला आहे. इथं बघा चष्मा, केस, इथं बदलून टाकलं आहे सगळं लाईफ. ही बघा बिफोर आफ्टर, फरक आहे. हा फरक होतो विचाराने. कसा वाटतो हा फोटो? हा फोटो तयार होण्यासाठी स्वतःच्या मनासोबत लढलोय, स्वतःच्या परिवारासोबत लढलोय, मित्रासोबत, नातेवाईकासोबत लढलोय. कुणीच साथ नाही दिली. फक्त माझं स्वप्न होतं, त्या स्वप्नाला खुश करण्यासाठी मी काम केलं आणि त्याला खुश करण्यासाठी काम केलं. आज सगळे खुशीमध्ये आहेत. पण तुम्ही स्वप्नाला खुश नाही केलं ना, तुम्ही कोणालाच खुश नाही करू शकत. सासू-सासरे नाराज, आईबाप नाराज, बायको पोरं नाराज, शरीर पण, कर्जावाला पण. कोणाला वेळ देऊ शकताय तुम्ही? मला सांगा कसं होणार? मग ही सगळी लाईफस्टाईल तुम्हाला पण भेटू शकते. हे सगळे मी फोटो दाखवतो, हे सगळे अचिव्हमेंट आहे. आज जर बघितलं तर ॲव्हरेज मी 2-2.5 महिन्यात 1 करोड रुपये इन्कम करवतोय. 2-2.5 महिन्यात माझं 1 शेअर इन्कम होतंय. मी GST भरतोय महिन्याला 6-6.5 लाख रुपये. मी वर्षाचा इन्कम टॅक्स महिन्याचा 8-9 लाख रुपये इन्कम टॅक्स भरतोय. मागच्या वर्षी जवळपास मी 1,10,00,000 इन्कम टॅक्स भरलाय ह्या बिझनेसमधून. हेच प्रोडक्ट विकून, ज्याला तुम्ही म्हणतात ना डबडे लोक घेत नाहीत, लोक तयार होत नाही. आमच्याकडे काय भूत येऊ राहिले का? तुमच्याकडे लोक जॉबला जातात, आमच्याकडे लोक चंद्राला जाऊ राहिले का? सगळीकडे सारखंच आहे. सगळ्याच्या आतमध्ये रक्तच भरलेलं आहे, हवाच घेऊ राहिले सगळे. फक्त बहाणे वेगळे वेगळे आहेत. तुम्ही बदलायचा प्रयत्न केला पाहिजे, इगो सोडून काम केलं पाहिजे. जसं APJ अब्दुल कलाम काय म्हणतात, देशाची ताकद त्यांच्या युवकांमध्ये असते. 2020 त्यांचं विजन काय होतं की भारताला सायन्स, डिसिप्लिन, एज्युकेशनच्या माध्यमातून ना डेव्हलप करायचं. आज ते गेल्यानंतर सुद्धा आज जग त्याच्यानुसार आहे का नाही? म्हणजे ते गेलेत तरी त्यांचं स्वप्न लोकांना मोटिवेट करते. जग शंका घेते तेव्हा तुमचं विजन तुम्हाला स्थिर ठेवतं. स्वप्न बघा, कारण स्वप्न विचारात बदलतात आणि विचार कृतीत. हेल्थ ट्रायंगल, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ फार महत्त्वाचा विषय. आरोग्य, सक्सेस तर लय दूर आहे, सवय तर लय दूर आहेत. पहिलं तुमचं आरोग्य. तुम्ही नसताल तर शरीर काय कामाचं नाही. मित्र गेला तर पुन्हा मिळवता येईल, पैसे गेले तर पुन्हा मिळवता येईल, नवरा गेला तर दुसरा करता येईल पण पुन्हा येईन असं समजा. बायको गेली तर पुन्हा समजून आणता येईन तिला. येस और नो? भांडण झालं तर सॉर्ट आऊट करता येईल. इज्जत गेली तर पुन्हा मिळवता येईल. पण आरोग्य गेलं, लिव्हर काम करणं बंद झालं, किडन्या खराब झाल्या तर काय होणार? मग शरीराला 3 गोष्टी पाहिजेत. काय? चांगला आहार बॅलन्समध्ये, एक्सरसाइज आणि दुसरी गोष्ट चांगली झोप, जी कमीत कमी 6-7 तास असावी. येतं का लक्षात? ॲज पर युअर बॉडी. कारण की ह्या 3 गोष्टी तुम्हाला आरोग्य देऊ शकतात. पण आज लोकांची झोप डिस्टर्ब आहे. जर तुमची झोप डिस्टर्ब आहे, ती झोप क्लिअर करायला ब्रह्मदेव येणार आहे का शंकर येणार आहे का पार्वती येणार आहे? कोण येणार आहे? का आईबाप येणार आहे का बायको येणार आहे तुमची झोप लावायला? बापड्या झोप चकुल्या, आता असं प्रेम नाही भेटणार तुम्हाला. कोण करणार? मग चांगली झोप कशी घ्यावी याच्यासाठी काय करावं लागेल? कशामुळे तुमची झोप डिस्टर्ब होती अंडरस्टँड करा. सक्सेसफुल लोकांचं सिक्रेट हे हेल्थ.
हेल्थ ते बॅलन्स आणि गुड सात्विक आहार घेतात. 2 माणसं आहेत, एक खाण्यासाठी जगणं आणि दुसरं जगण्यासाठी खाणं. तर मला वाटतं बॅलन्स आहार घ्या, सात्विक आहार घ्या, थोडंसं अंडरस्टँड करा फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स कशातून भेटतं आणि त्याच्यासोबत सप्लिमेंट घ्या. येते लक्षात. दुसरी गोष्ट, योगा करा, एक्सरसाइज करा, पळा, सायकलिंग करा, काय सूर्यनमस्कार करा, काय कसं करता येईल करा. आपलं फिट मंत्र चालू आहे सकाळी 5:30 ते 6:30, त्याला कनेक्ट व्हा. कारण की शरीराची हेल्थवर तुमचं मेंटल हेल्थ डिपेंड आहे. काही लोकांना वाटतं काय नाही, शरीर असं थकतंय ना दिवसभर काम करून. नाही, स्पेशल स्वतःला वेळ दिला पाहिजे. पहिली आहार, दुसरी गोष्ट एक्सरसाइज आणि तिसरी गोष्ट काय, प्रॉपर स्लीप. पहिले लोक लवकर झोपायची आणि लवकर उठायची. आता लोक 11, 12, 1, 2ला झोपतात. खाण्याच्या वेळा 11, 12ला. मी तर म्हणतोय 7, 7:30, 8च्या नंतर जेवलंच नाही पाहिजे. येते एक लक्षात. जेवून 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 जेवण करण्यास सवय लावल्या. काही लोकांनी न जेवण करण्यास सवय लावल्या. समजतंय का. चॉईस तुमची. आता आरोग्य हे हेल्थ, फिजिकल हेल्थ, याच्या आतमध्ये मेंटल हेल्थ आहे. ती कशी चांगली होईल, ती कशी चांगली होईल, तुम्हाला माइंडफुल प्रॅक्टिस करावं लागेल. काय करावं लागेल, माइंडफुल प्रॅक्टिस. आणि ते कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही असं बसताना डोळे झाकून ब्रिदिंगवर लक्ष करा. ब्रिदिंगवर फक्त श्वास जातोय येतोय, श्वास जातोय येतोय, श्वास जातोय येतोय. याच्यामुळं काय होतं, मनात चाललेले निगेटिव्ह सगळा ट्रेस आपला त्या ब्रिदिंगसोबत बाहेर जातो आणि आपण शांत होतो. नाही समजून राहिलं. मेंटल हेल्थ, कारण की फिजिकल हेल्थवर मेंटल हेल्थ डिपेंड आहे, मेंटल हेल्थवर इमोशनल हेल्थ डिपेंड आहे, इमोशनल हेल्थवर तुमची सोशल हेल्थ डिपेंड आहे. आणि ह्या 4 गोष्टी बिघडायचं मेन कारण असतं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य. जर ते बिघडलं तर पुढं चालून त्याचं सगळंच बिघडणार आहे. सगळे सक्सेसफुल लोकांना हे सिद्धांत माहिती आहे, पण तुम्ही याच्यावर काम करण्याची गरज आहे. काही लोक आपले म्हणतात ना, चिडचिड का होती, राग का येतो, ट्रेस का येतो, लवकर डाऊट का घेतात, निगेटिव्ह का पाहतात, डिस्टर्ब का होतात, हर्ट का होतात, मेहनत का नाही होत, थकतात कशामुळं, आजारी का पडतात. याचे सगळ्यांचे कारण आहे शारीरिक काळजी न घेणं. दुसरी गोष्ट इमोशनल, मेंटल हेल्थ खराब आहे. मग मला वाटतं त्या मेंटल हेल्थची तुम्ही काळजी घेताल का इथून पुढं, करताल थोडंच मेडिटेशनची प्रॅक्टिस करताल का. मेडिटेशन कुठल्या देवा धर्माला आठवून नाही म्हणून राहिलो मी तुम्हाला. शांत बसून फक्त हवा आत जाती बाहेर जाते याच्यावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला रिलॅक्स फील व्हायला लागेल. किती लोकांना राग येतो, कोणालाच नाही येत ना, काही लोकांना येतो. ट्रेस येतो, टेन्शन येतं. ते टेन्शन दूर करण्यासाठी सगळ्यात सोपा फॉर्म्युला सांगू का, ऐकायचं का. इन्स्टंट तुम्हाला लई टेन्शन आहे आणि सॉर्ट आउट करायचं, कोणाला ऐकायचं. 1,000 रुपये लागत. डोळे झाकायचे, मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा, श्वास घ्यायचा आणि सोडायचा 108 वेळा. किती वेळा, पण श्वासावर लक्ष पाहिजे. आत घेताना आणि बाहेर सोडताना लक्ष कुठं पाहिजे, श्वासावर. बघा राईट, एकदम सुंदर फिलिंग व्हायला लागणार. 108 वेळा करा. दुसरा पार्ट तो नाही जमत तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही बॉक्स ब्रिदिंग करा. श्वास आत घ्या, श्वास थांबवा आणि श्वास सोडा, आणि सोडल्यानंतर विदाऊट श्वास थांबा. श्वासावर लक्ष गेलं रे गेलं, मनातले सगळं शांतता व्हायला लागते आणि साक्षी भावाने तुम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तेच सोल्युशन आहे, बाकी नाही. बघा ना, तुम्हाला टेन्शन आल्यावर तुम्ही कॉमेडी ऐकली खुश होतात, एक्सरसाइज केली घाम आला तर टेन्शन दूर होतं, बरोबर ना. कारण की तुमचं छाती असं दम लागतो माणसाला, जे लोक एक्सरसाइज वगैरे करतात त्यांना. राईट और रॉंग. तुम्हाला कधी केव्हा टेन्शन येईल, जेव्हा टेन्शन आलं तर ज्ञानेश्वर माऊलीला लहान होते, भिक्षा मागायला गेले आणि एक जणांनी घोड्यावरून त्यांना लात मारली, खाली पडले, मुलांनी चिखल मारला आणि ते काय केलं, रागात येऊन त्यांच्या आतमध्ये कुटियामध्ये बसले, कुटिया लावून घेतली. आणि मग बहीण काय नाव आणि म्हणत काय होती, ज्ञान ताटे उघडा. म्हणजे राग आल्यावर एका जागेवर शांत बसून ब्रिदिंगवर लक्ष केंद्रित करावं, हे माऊलींनी येऊन सांगून गेलेत ऑलरेडी. पण आपले लोक राग आल्यानंतर म्याव 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 काय करू करतात. तुम्हाला राग आलाय ना, आजारी तुम्ही येत ना, ट्रीटमेंट तुमची स्वतःची केली पाहिजे का दुसऱ्याची केली पाहिजे. नाही समजलं, तेवढं समजून घ्या. पहिलं काय आहे फिजिकल हेल्थ, दुसरं काय आहे मेंटल हेल्थ, तिसरी काय आहे इमोशनल हेल्थ.
जर मेंटल हेल्थ स्ट्रॉंग झाली तुमची, तर भावना कुठल्या पण येऊन द्या, काही पण गडबड होऊन द्या, तुम्हाला त्याचा त्रास होणार, तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. आणि इमोशनल हेल्थ जर स्ट्रॉंग असेल तर समाजामध्ये तुम्ही सोशल हेल्थ पण चांगली होऊन जाईल. काही पण होऊ शकतं परिवारामध्ये, बिझनेसमध्ये, आज जॉबच्या ठिकाणी, तुम्ही जिथं पण करताय तिथं काही कुणाचं पण बिहेवियर कसं पण असू शकतं. कुणाच्या काही ॲक्शनमुळं तुम्हाला दुःख नाही झालं पाहिजे. तर मला वाटतंय फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ आणि याच्यासोबत स्पिरिच्युअल हेल्थबद्दल काय आहे, तर स्पिरिच्युअलिटीबद्दल आपण पुढे टॉक करूया. यासाठी पहिली गोष्ट आहे स्ट्रॉंग माइंडसेट. सक्सेसफुल लोकांकडे स्ट्रॉंग माइंडसेट असतो. जसं दशरथ महाराजांकडे पत्नी प्रेग्नंट होती, बाळ जन्माच्या डिलिव्हरीच्या वेळेस रस्ता नव्हता, डोंगरावरून घेऊन जात होते म्हणून पत्नी डेथ झाली. राग आला, एक व्हिजन पकडलं की ज्या डोंगरामुळं माझी प्रियसी, माझी पत्नी मेली आहे, जिच्यावर माझं प्रेम होतं, त्या दशरथ महाराजांनी 22 वर्ष एकट्याने सुरुवात करून पर्वत फोडून रस्ता बनवला होता. माउंटन मॅन द मूवी, पिक्चरचं नाव पण आलं. पर्पज. जर त्या माणसाने ॲव्हरेज लाईफ जगला असतं तर आज नसतो बोललो आपण, पण काहीतरी मोठं काम करून दाखवलं. मग असे जे घटना घडल्यात, असे जगामध्ये जे सक्सेसफुल लोक आहेत ना, अशा लोकांच्या जर स्टोऱ्या ऐकल्या तर तुम्हाला मोटिवेशन, इन्स्पिरेशन भेटू शकतं. नेल्सन मंडेला किती वर्ष तुरुंगात? 27 वर्ष होते. बाहेर आल्यावर त्यांनी बदला न घेता शत्रूंना माफ केलं आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. मजबूत मन सूड घेत नाही, परिवर्तन घडवते. राग मनात ठेवणं म्हणजे स्वतः विष पिणं आणि दुसऱ्याला मरावं असं अपेक्षा. ज्यांच्यामुळं ते 27 वर्ष झेलमध्ये आहेत, आल्याच आपण बाहेर येऊन त्यांचा कार्यक्रम केला पाहिजे. काय वाटतं? पण सक्सेसफुल लोक बदला घेण्यात वेळ घालत नाही. त्यांना माहीत आहे कर्मानुसार या गोष्टी घडतात. बदला घ्यायला इथं आलेलो आपण, आपले विचार, आपली इच्छा पूर्ण करायला या जगात आलो आहेत. हे लर्निंग्स. इथं बघा सेम सिच्युएशन आहे. एक पळू राहिलाय, एक जण छत्री घेऊन बसू राहिलाय. म्हणजे हा सनेजमधून बाहेर पळतोय, हा म्हणतो माझ्याने काय जसं होईल तसं करतो, आणि हा मस्त बाईकी छापू राहिलाय. एन्जॉय, जो भी होगा उसको एन्जॉय करेंगे. तर मला असं वाटतं स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, शिस्तीचं पालन केलं पाहिजे, सातत्य पाहिजे. शिस्त म्हणजे काय? मनाला आवडू किंवा नाही आवडू, जे गरजेचं आहे ते करणं म्हणजे करणं. ते पैसे कमवायचं काम असो किंवा आरोग्याचं काम असो किंवा चांगल्या सवयीचं काम असो. किती लोकांना वाटतं सकाळी उठणं अवघड असतं माणसांना, पण ज्यांच्या आयुष्यात टार्गेट आहे ते उठतात. जाणवले का कधी कधी तुम्हाला? रात्री 12-1ला उठून पण तुम्ही 4 वाजता उठलात कधी कधी, जेव्हा तुम्हाला बस ट्रेन पकडायची तेव्हा उठलात का नाही उठलात? मग सक्सेसफुल लोक रोज उठतात, कारण की त्यांना माहिती असतं की माझं स्वप्न मला उठू राहिलंय. त्यांना नाही आवडत, आणि सकाळची झोप एवढी भारी असते ना, वा, जाऊन दे ते पैसे झोपून देऊ मला, आणखीन एक गोधडी टाक. काय सिंपल ना, त्यागच का नाही या गोष्टीचा. काय असतं, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादं सुख भोगताय, त्या सुखाचा त्याग करून मोठ्या सुखासाठी काम करणं, याला डिसिप्लिन म्हणतात. सुख तर सगळीकडेच आहे. कोण म्हणतं गुलाबजामुन खाण्यात सुख नाही आहे? गरम गरम चिंच, हिरवी मिर्च टाकून समोसा खाणं आनंद नाही आहे? तर दारू पिणाऱ्या माणसाला विचारा, पॅकमध्ये बर्फ बिरफ टाकून एक पॅक मारणं किती मजा आहे. जो सट्टा मारतो सिगरेटचा त्याला विचारा, साला त्या मजा चहा पेता पेता एक घोट आणि सिगरेटमध्ये काय मजा आहे, त्याला विचारा. तुम्ही काय सांगता कॅन्सर होईन? तो म्हणतो कॅन्सर नंतर होईन, आत्ता मजा येऊ राहिली. हो, मजा आहे ना. गरीब लोक पण मजा करतात आणि श्रीमंत लोक मजा करतात. गरीब लोकांकडे मजा करायला फार कमी वेळ असन, त्यांच्याकडे मजा करण्याच्या फार इच्छा असतील, पण मजा करण्यासाठी पैसा नसन. श्रीमंत लोकांकडे मजा करण्याच्या इच्छा नाही आहेत, पण साला पैसा लय असन, म्हणून ते श्रीमंत आहेत. समजतंय का? पण गरीब लोकांकडे इच्छाचा फार कोहोळ माजलाय, पण पैसेच नाही आहेत. कारण की डिसिप्लिन, शिस्त फार गरज आहे. करा 2-4 सवयी बदला आयुष्यात. उठा सकाळी 5ला, लावा सवयी. बघा शरीर सगळं बदललेलं असेल, पण उठून सकाळ सकाळ चहा नका डोसू, आकाश सोना डोसा. समजतंय का? डिसिप्लिन. कारण की पर्पजमधून डिसिप्लिन तयार होतं, डिसिप्लिन तुम्हाला सवयीमध्ये बदलतं, सवयीतून सातत्य तयार होतं, आणि सातत्यातून ग्रोथ तयार होतं. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. काय वाटतं? राहिलं पाहिजे की नाही राहिलं पाहिजे? आजूबाजूला निगेटिव्ह मंत्र शिकून असतील त्यांच्यापासून दूर जा, कारण की हेच लोक तुमच्या आयुष्यात तुम्हाला खालच्या लेवलला नेऊ शकतात.
चेक करा तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोण निगेटिव्ह टाकते डोक्यात. तुम्हाला कुठं चान्स नव्हता, आता इथे चान्स भेटलाय आणि आजूबाजूचे लोक येऊन सल्ले देतात आणि तुम्ही बिंदास मस्त हे दुकान बंद करून टाकतात. अलाउड नाहीये. सल्ला देणारा म्हणायचं हे बंद करतो, पण तुझ्याकडे असं काय आहे का जिथून मला महिन्याला 2 लाख भेटतील राईट काम करून? ते म्हणतो नाही. मग गचुडं धरून कर. मला निगेटिव्ह का करतोस मग? समजतंय का? म्हणजे आपल्याकडे काहीतरी ऑप्शन आहे, त्याच्यात निगेटिव्ह शोधतायत आणि यांच्याकडे काहीच नाहीये. सांगा का ऐकायचं? नाही ऐकायचं. म्हणून मला असं वाटतं मेहनत केली पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. फार गरज आहे या गोष्टीची, तरच मोठ्या लेवलला आपण जाऊ शकतो. कोळसा ते डायमंड सगळेजण आपण होऊ शकतं, रॉ आहेत, ॲव्हरेज आहेत. पण जर तुम्ही दबावाला सहन केलं, प्रेशर सहन केला, कट मारले, 3-4 वर्ष एका डिसिप्लिनमध्ये काम केलं, मूर्ती बनवू शकते, डायमंड बनवू शकतात. आणि डायमंडला व्हॅल्यू आहे. काय वाटतं? 1 किलोचं लोखंड घ्या. कितीचं? 1 किलो लोखंड. किती रुपये किंमत असेल 1 किलो लोखंडाची? 70-80 रुपये. त्याची जर सुई बनवली तर कमीत कमी 5-6 हजार रुपये होईन. राईट रॉंग? किलोचा भाव. राईट रॉंग? त्याचे जर घड्याळाचे काटे बनवले तर कमीत कमी ॲटलिस्ट लाखो रुपये त्याचा भाव होईन किलोचा. 1-2 लाख रुपये भाव. आणि जर त्याने लेझरचा फोकसच्या तिथं जर त्याचा वापर झाला तर त्याचा वापर करोडोमध्ये जायला बसला. येस ऑर नो? मॅटर फक्त लोखंडे. लोखंडाचा भाव बदलतो, पण बदलतो कशावर? जो जेवढा तणाव, जो जेवढा प्रेशर घेईन तेवढं त्याची व्हॅल्यू वाढणार. बॉस तुम्ही घ्यायला लागा तुमचा तणाव, करा स्वतःला शार्प. तुम्ही जर असेच राहिले, ह्याच सवयीत, ह्याच विचारात राहिले, ह्याच रुटीनमध्ये राहिले तर नाही भेटणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पेन पेपरने चेक करा, लिहा. काय मी माझ्या गुरुला विचारलं, म्हणलं काय सर सिक्रेट ऑफ सक्सेस माझ्या आयुष्याच्या कुठल्या तुम्हाला वाटतं की मी सवयी ॲड रिमूव्ह केल्या पाहिजेत? ते म्हणले काही ॲड रिमूव्ह करायची गरज नाही, माइंडफुल इटिंग अँड माइंडफुल लिव्हिंग ह्या 2 गोष्टी मला टाकल्या आणि म्हणले हॅशटॅग माइंडफुल लिव्हिंग अशोक तोडमल. बघा माइंडफुल म्हणजे एकाग्रतेने खातानी फक्त, आणि प्रत्येक घास खातानी लाळ मिसळून दे त्याच्यामध्ये. रील चालू आहे, मोबाईल चालू आहे, पिक्चर चालू आहे, पाथा खाऊ राहिलास. हां खाणं चुकीचं आहे ना. खाण्यामध्ये ती जी ॲटलिस्ट जेवण ज्याच्यासाठी केलं पाहिजे ते जेवण त्यासाठी उष्ण राहिलं. मग ते पोषण तत्व तो आपल्या इथं आपल्या लाळेमध्ये जवळपास 80+ केमिकल मिक्स होतं तुमच्या घासामध्ये. पण तुम्ही घास टाकला, खाऊ गेला. जे पाहिजे ते मिक्स व्हायला पाहिजे, जे लिक्विड जर ते गेलंच नाही आतमध्ये तर पुढं चालून ते डायजेशन प्रॉपरली होईल का? मग लक्ष खाण्यावर असतं का काही पाहताने? नसतं. माइंडफुल इटिंग. आणि दुसरी गोष्ट काय? माइंडफुल लिव्हिंग. जिथं आहात जे पण करतात ते कॉन्शियसली ध्यानपूर्वक करा, मग खरी जिंदगीची मजा आहे. करा या 2 सवयी. किती जण तयार आहेत 2 सवय आणायला आतमध्ये? सवय बनायला 21 दिवस लागतात, लाईफस्टाईलमध्ये आणायला 90 दिवस लागतात आणि रक्ताच्या पेशीमध्ये घालायला 1 वर्ष लागतं. टाका. रक्ताच्या सेल्समध्ये तुमची सवय केली पाहिजे. लिहून टाका कुठल्या वाईट सवयी आहेत, कोणत्या मला काढायच्यात आणि कोणत्या मला ॲड करायच्यात. डोंट वेट. घरी गेल्यावर हे स्वतःला वेळ घाला. उठा सकाळी. एका बाईचा व्हिडिओ पाहिला मी, वय वर्ष 60-65 असेल. व्हिडिओमध्ये काय म्हणत होती, मुलगी होती, तिला विचारत होती काय करू, कसं जगलं पाहिजे? काय नाही म्हणले, मी 4 वाजता रोज उठते, आज पण 65 वयात 60 वयात. आणि म्हणली 4 वाजता उठून योगा बिगा करते रोज आणि मस्तपैकी आंघोळ बिंगोळ करून देवपूजा करते आणि मग मनासारखा बनवून नाश्ता खाते. सगळे झोपले असतात, बाहेरचं नाही. कुठलं खाती? हां, यांना उठेपर्यंत माझं अर्ध काम आवडलेलं असतं. आरोग्याची काळजी, मेंटल हेल्थची काळजी, जिभेची काळजी, पोटोबा ओके. आणि म्हणती साला मी डिफेंड नाही कोणावर आहे, मला इकडं तिकडं जायचं असेल तर मी विचारित नाही कोणाला. बुक करते ओला लिंगले, मी जगायला आले, मी थांबायला थोडी आले. तर तुम्ही पण जगायला चालू करा अंबाबाईंनो. पहिलं बाहेर फिरण्याच्या अगोदर उठायला चालू करा. तुमचं टाइम टेबल तुम्ही ठरवलं पाहिजे. सनेज के साथ 5 साल एज तो बढ़ेगा ही, लेकिन सनेज के सिवा 5 साल वहां पे भी एज बढ़ेगा. राइट और रॉन्ग? वहां पे जो चल रहा है वही चलेगा, लेकिन सनेज के साथ अगर 5 साल होते हैं ना तो बहुत सारा बदल जाएगा, बहुत सारा. तुम्ही काही पण करू शकतात, पण सगळं काय करू शकत? सगळे तुम्ही खुश करू शकत जाऊ पण नका.
कोणी नाराज होत असेल तर होऊन द्या, कोणाला नो म्हणायची गरज असेल तर होऊन द्या, सगळ्याचं काय मागता घेतलेला. पण तुम्ही तुमच्या स्वप्नांना खुश करा. आणि जर स्वप्नांना खुश करायला नाही वेळ दिला तर तुम्ही समाजात कोणालाच खुश करू शकत नाही. इव्हन तुम्हाला स्वतःला पण झोपसुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे स्वतःला सिरियस करा. शिकत राहिलं पाहिजे. किती जणांना असं वाटतं अशा ट्रेनिंग मिटिंगला आलं पाहिजे, माइंडसेट बदलतो सर, बदलतो. रोज रेग्युलर सेशन असतात, अशा ट्रेनिंगला स्वतः यावं, लोकाला आणावं आणि रोज 1 तास अभ्यास केला पाहिजे. जसं रोज खातात ना तसं मेंटल फूड रोज इन्फॉर्मेशन द्यावं लागतात. त्या बिझनेसमध्ये पण आपल्याला मोठ्या लेवलला जायचं असेल तर या गोष्टी कराव्या. सक्सेसचं फाउंडेशन आहे, सक्सेसच्या हॅबिट्स आहेत, लीडरशिप, बिझनेस, लाईफस्टाईल, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. कधी कधी असं वाटतं लई उशीर झाला आहे आयुष्य जगायला सुरुवात करायला, बरोबर ना. लई लॉस झाला आहे, लई वेळ निघून गेला आहे, कधी संपणार दिवस. नो प्रॉब्लेम. 35 झाले, 40 झाले, 45 झाले, 50 झाले, लई मोठा अनुभव आहे. लावा कामाला. सगळ्यात तरुण मुलाला ओव्हरटेक करून जाऊ शकतात तुम्ही, एवढा मोठा अनुभव आहे तुमच्याकडे. पण जर तुम्ही म्हणले का झालं गेला, BP आला, डायबिटीस आला, भॉ करायला, मोठा पाहला, लई कुठं नाही होतात. त्याच्यामुळे मला वाटतं काहीतरी दिशा, काहीतरी उद्देश घेऊन निघलं पाहिजे. हेल्थवर बोललो, वेल्थवर बोललो, थोडा आता हॅपीनेसवर बोलूया, चालेल का? मग आपल्या आयुष्यात पण असंच काही चूक नसताना आपल्यावर अन्याय होतो, धोका भेटतो, चिटिंग होती. का? कधी कधी बाळ होत नाही, लग्न होत नाही, डिवोर्स होतो, आईवडील चांगले भेटत नाही, बायको चांगली भेटली नाही, नवरा नाही भेटला, सासरे, भाऊ, नातेवाईक, अनवळखी माणसं, बुडवलं, फसवलं, चिटिंग झाली, माझ्यावर अन्याय केला. वाय यू? तुम्हीच का? तुझ्याच घरी का आला देव? कशामुळं? तुलाच का चूज केलं? झाले ना तुझ्याबद्दल भूतकाळात वेगळ्या वेगळ्या घटना. वाय यू? काही देवाची दुश्मनी आहे? ज्या पण भगवंताला मानताय काही दुश्मनी त्यांसोबत? मग का तुम्हाला चूज का केलंय? कशामुळं? बरं आपण याला न्याय देऊ. जो मेला त्याचं तर बायको विधवा झाली, पोरं अनाथ झाले, घर रस्त्यावर आलं. आता याला फाशी देऊ, याची बायको अनाथ नाही होत, विधवा होती, पोरं अनाथ, आईबाप. न्याय कुठं भेटला? कुठं न्याय भेटला? त्या 2 कुटुंब, 10-12 लोक त्रासात आले का नाही आले? हू इज रिस्पॉन्सिबल? डोंट फाइंड ओनली कॉज, फाइंड द कॉज ऑफ कॉज. समज में आया? इथून अध्यात्म चालू होत, इथून हॅपीनेस चालू होत. समोर त्रास देणार लोकांकडे नका बघू, तो त्रास का देतोय त्याच्याकडे बघा. नाही समजून राहिलं? दूध कशामुळं गरम होतं? पातेल्यामुळं की अग्नीमुळं? पण दुधाला काय वाटतं? कशामुळं? पातेल्यामुळं. आजूबाजूला जे लोक त्रास देत आहेत, धोका देत आहेत, चीट केलं, उपकार विसरले, हे सगळं पातेलं आहे. आग आपणच लावलेली आहे. आपलेच कर्म त्यांच्या थ्रू आपल्यासोबत असे व्यवहार करू राहिलेत आणि तुम्ही तो व्यवहार स्टॉप करू शकत नाही. त्या व्यक्तीचा तो कर्म परफॉर्म झाल्यावर तो तुमच्या आयुष्यातून एक्झिट घेईल. जसं पिक्चरमध्ये त्या ॲक्टरचं, त्या कॉमेडी किंवा त्या हिरोची एंट्री जेव्हा व्हायची तेव्हा होती, किंवा व्हिलनची एंट्री जेव्हा एक्झिट व्हायची तेव्हा होती. येस ऑर नो? पिक्चर ही एक लाईफ आहे ना. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण हे का घडतं हा क्वेश्चन फार मॅटर करतो. आणि घडणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात सुख आणि दुःख देणारे लोक येऊन गेले, आज पण आहेत. तर मला सांगा, हे जी मी चर्चा करतोय, आज तुम्ही वेगवेगळ्या देवी धर्माला मानत असताना, भगवंताला मानत असताना, कोणी जिजसला मानते, कोणी अल्लांना मानते, कोणी बुद्धांना मानते, कोणी देवी, कोणी हनुमान, कोणी लक्ष्मी, कोणी माता, वेगळ्या वेगळ्या, कोणी राम, कृष्ण, कोणी समर्थ. कमीत कमी 5-50 देव तर असतील इथं बसलेले प्रत्येकाच्या हृदयात. येस ऑर नो? सबका मालिक पृथ्वीला जात आहे, हवेला, पाण्याला, अग्नीला, प्रकाशाला, जमिनीला जात नाही. दुधापासून भरपूर आयटम तयार होतात, पण सगळ्याचा पप्पा कोण आहे? दूध. सबका मालिक. त्याच्यामुळं हे अज्ञान पण बाजूला काढाय. जाती पाती कशाच्या बेसवर आहेत? काही 5वीला आहेत, काही 7वीला आहेत, काही 10वीला आहेत. अंडरस्टँड? म्हणून काही लोक जातीपातीतून शिफ्ट होतात. 5वीवाल्याने 7वीत काशी करायची असते, 7वीवाला 5वीत येतो का? तर तिथं मजा आहे थोडी त्याच्यात.
आणि प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी इंद्रिय भोग घेण्यासाठी काही फ्रीडम दिलेलं आहे. समज मी आया जो जीवात्मा ते काही कंट्रोल करू शकत नाही, ते डिसिप्लिन फॉलो करू शकत नाही. म्हणून जसं आफ्टर 12th आफ्टर 10th तुम्हाला चूज असतं ना वेगवेगळे, सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, आर्ट घ्यायचं, तसंच जीवात्म्याच्या कर्मामुळं, इच्छामुळं, स्वभावामुळं भगवंतानी हे वेगवेगळे अवतार घेतलेत, तामसिक, सात्विक आणि रासिक. त्या बेसवर धर्म बनलाय. पण प्रत्येकाच्या हृदयात आत्माचे, आपण सगळे परमात्म्याचेच आहेत. नद्याला जरी नावं वेगळे वेगळे असतील तर त्या समुद्रात मिळेपर्यंत वाहनं थांबवत. जोपर्यंत आपण भगवंताला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला वारंवार जन्माला यावं लागन आणि शरीर सोडावं लागन. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरणं हे घ्यावाच. आणि अशा 84 लक्ष योनीचे भोग असतात. काही धर्मामध्ये जसं 5वीच्या मुलाला तेवढंच नॉलेज, 7वीच्याला तेवढंच नॉलेज, पण ज्याची PhDचं एज्युकेशन चाललंय त्याला टॉप नॉलेज भेटत असेल का नसेल? मग असंच वेगळ्या देवी देवतांनी, वेगळ्या भगवंतांनी येऊन अवतार दिलेत. जिजसनी पण काय दिलंय? बायबल. पैगंबरांनी काय दिलंय? कुराण. बुद्धांनी काय दिलंय? अष्टांग योग. ज्ञानेश्वर माऊलींनी काय दिलंय? ज्ञानेश्वरी. तुकाराम महाराजांनी काय दिलंय? गाथा. रामांनी काय दिलंय? रामायण. कृष्णाने काय दिलंय? 64 कलांनी परिपूर्ण भगवंत म्हणून लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलंय. जगात सगळीकडे गीता चालती, त्याच्यात कुठेही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन लिहायला नाही. ते मॅन्युअली आयुष्यात. त्या बेसवर मी तुमच्यासोबत थोडा टॉक करणार आहे. करायला पाहिजे का? नाही तर मी या धर्माचा आहे असं काही पकडू नका. मला काय कळलं चर्च बीच काय टाकायचं, मशीद काय दानपीठ लावून बसलो इथं. जनरली तुमच्या थोडंसं कर्मावरती आपण टॉक करणार आहेत. करू का? कोण लोकांची परवानगी बोललं पाहिजे? तुम्ही नाही दिली तरी बोलणार आहे मी. तर मला असं वाटतं आपल्या आयुष्यात, आपल्या ह्युमन लाईफचा पर्पज काय आहे? जन्माला येणं, मोठं होणं, पैसे कमवायला लागणं, लग्न करणं, पोराला जन्म घालणं, म्हातारे होणं, खचकून जाणं. 5-50 कोटी काही बाजूला ठेवतात, काही 2-4 हजार कोटी ठेवतात, काही लोक बिचारी गरिबी सोडतात पाठीमागं. गरिबी सोडा किंवा करोड रुपये सोडा, शेवटी तुम्हाला एकट्यालाच जायचे. मग कशासाठी हे जीवन आलात? कशासाठी? आहार, निद्रा, भय, मैथून. प्राण्यात आणि आपल्यात फरक काय आहे? कुत्र्या मांजराला जेवण फुकट, आपल्याला विकत. संरक्षणासाठी दात, नखे, विष. आपल्याला लई कुठं नाहीत संरक्षणासाठी. बंदूक, तब्येत, बिब्येत, पोलीस, गुंडा, राजकारण, हे नो. प्रोटेक्शनसाठी, झोपेसाठी कुत्र्या मांजराला घर बांधावं लागतं. आपलं घर नावावर होतं ना, आपलं रामनाम सत्य होतं. हे नो. 20 वर्ष आपते बरोबर गेले तुम्ही. कुत्र्या मांजराला कुठं घर बांधावं लागतं? पण ते झोपले ना, आपण झोपलो का सारखंच फिलिंग आहे. आपण गुलाबजामुन खाला, डुकरांनी विष्टा खाल्ली तरी सेम फिलिंग आहे त्या योनीमध्ये. मग कुत्र्या मांजराचे लग्न करायला काही प्रदक्षिणा वगैरे काही बघावं लागतं? कुंडली बिंडली नाही. त्यांचे लग्न कुठं होतात? आपले लई कॉम्प्लिकेशन आहे, लग्नच होत नाही आहेत. आज लई त्रास आहे. लग्न झालं तर लई टेन्शन डोक्याला, पुन्हा संसार सगळा गाडा. ज्यांचे होत नाहीत ते म्हणत असतील कधी होणार आहेत, ज्यांचे झालेत ते म्हणा कुठून झालं. समजतंय का? ज्यांना होत नाहीत ना मुलं ते म्हणतात का होईनात, ज्यांना झालेत ते म्हणतात आज कसं काय झालं. सगळे थोडे थोडे सबय दुखी. समजले का? छोट्या छोट्या गोष्टीत सगळेजण दुःखच भोगतात वेगळ्या अंगांनी. मग ह्युमन लाईफ कशाला? प्राण्याची युनिंगमध्ये आहार, निद्रा, भय, मैथून, जेवण करणं, झोप घेणं, संरक्षण करणं, सेक्शुअल लाईफ प्राण्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण ह्या 4 गोष्टी मिळण्यासाठी, आपल्या परिवाराला जगवण्यासाठी रक्ताचं पाणी करतो. 15-15, 20-20 वर्ष शिकतो, 50-50, 60-60 वर्ष मेहनत करतो, तरी पण या 4 गोष्टीच्या पाठीमागं पळतो. गरीबाचे भोग लोअर क्वालिटीचे, मिडल क्लासचे भोग थोडेसे मिडल क्वालिटीचे, आणि हायर क्लासचे भोग हाय क्लासचे. मला असं वाटलं लई भोगायला माझ्या एक आहे. आम्ही आता रिसेंटली दुबईमध्ये गेलो. ते सगळ्यात मोठं हॉटेल आहे ना, जिथं दिवसाला 4.5 लाख रुपये फी आहे एका रूमची. किती रुपये? किती? म्हणलं त्या रूममध्ये जाऊन बघा नेमकं हाय काय सोनं बिनं लावलं. खरंच सोन्याची नळ होती तिथं. काय होतं? पण मग झोपायला म्हणलं उशाच होत्या. शेवटी डोक्यात टेन्शन असले होते. 4.5 लाखाच्या रूममध्ये ते झोप येईल का? काय असतं? ज्याच्याकडे कमी पैसे आहेत तो इथं अलिबाग लोणावळ्याला जातो, ज्याच्याकडे थोडे जास्त आहेत तो गोवा बँकॉकला जातो, आणि ज्याच्याकडे लई जास्त आहेत ते स्वित्झर्लंड, जर्मनी, युरोपला जातो. आणि तिथं जाऊन अर्धी चट्टी घालून असं काकडी सलाड खात बसतो.
आणि पॅकची साईज बदलते. गरिबाची देशी, मिडल क्लासवाल्याची आरजी का एरजी काय असतं ते, हाय कुठला तरी ब्रँड एक, नाही आरजी का काहीतरी आहे ना, आर्यस हा रॉयल स्ट्रॅक. आणि श्रीमंताचा 4-5 हजाराचा पॅक असतो. काय असतं, गरिबाची 2 व्हीलर, श्रीमंताची थोडी कार, आणि मोठ्याची BMW मर्सिडीज. फरक काय? 4 गोष्टीच्या भोगाच्या पाठीमागे लोक पडू राहिलेत. आणि कृष्ण गीतेमध्ये सांगतात, यज्ञामध्ये तूप टाकलं तर यज्ञ आणखीन पेटतो. काय पेटतो? आणखीन पेटतो. तुम्ही हे भोग भोगू राहिलात, हे भोग भोगल्यामुळे भोग नाही संपणार, आपलं शरीर संपणार, पण इच्छा नाही संपणार. हे शरीर भोगण्यासाठी दिलेलं नाहीये, त्या भोगाचा त्याग करण्यासाठी, डिटॅचमेंट करण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी ह्युमन लाईफ भेटले. बट नोईंगली, अननोईंगली, मिसअंडरस्टँडिंग किंवा नॉलेज नसल्यामुळं आपण प्राण्यासारख्या इच्छा पूर्ण करण्याचं एज्युकेशन घेतलंय, आणि ते एज्युकेशन आपल्या शरीरापर्यंत येऊन फिनिश होते. ह्युमन लाईफ जन्माला आली का? कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा विचार करू शकत नाही का मारला, पण आपण चेक करू शकतो ना का मारला. का मला दुःख का होतं, मी कोण आहे, मी कुठून आलोय, गर्भात आलोय, माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिलाय, पण तिथं मी कुठून आलोय, त्याच गर्भात का आलोय, तेच आईबाप मला का, तेच शरीर, तेच परिवार का, मला करोडपती आईबाप का नाही. इथून स्पिरिच्युअलिटी चालू होती. नाही तर कशाला डबडे ऐकायला बसावं लागलं असतं, ट्रेनमध्ये गाणे गात प्रवास करावा लागला असता, डायरेक्ट करोडपती घरात जन्म झाला असता तर का नाही झाला. कर्म मग आता कुठं लय खतरनाक कर्म चाललेत बाबड्या तुझे, ते सुधारायला सुधारणं गरजेचं आहे. मग ह्युमन लाईफ प्राण्यासाठी जगण्यासाठी भेटलेलं नाही, मग कशाला भेटलंय हे, मी कोण आहे, भगवंत कोण आहे, मनुष्य जीवन का भेटलं, मला दुःख का होतं, मेल्यानंतर काय होतं, आणि मी ह्याच गर्भात का आलो. प्राण्यासारखं जगण्यासाठी सगळी दुनिया जगू राहिली. मी नाही म्हणत आलात इथं तर तुम्ही लगेच भगवंताची भक्ती करा, पण ॲटलिस्ट अंडरस्टँड तर करा. जे 60 वर्षे एका ठिकाणी गुलामगिरी करून 1-2 कोटी गोळा करण्यापेक्षा असं एक मोठं टास्किंगचं अवघड काम स्वीकारा, 4-5 वर्षात सगळ्या इच्छा पूर्ण करा. करा ना स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास, करा ना, अंडरस्टँड तर करा ह्युमन लाईफ का भेटली. मी केलं बॉस, फ्रीडम आहे आपल्याकडे, यंग अँड रिच रिटायरमेंट विथ स्पिरिच्युअलिटी. मी स्कूल कॉलेजला जेवढा अभ्यास नाही केला तेवढा 5-6 हजार तास जे ब्रह्मचारी लोक अध्यात्माचा स्टडी करतात, 18 तास पुस्तकात घुसून बसलो होतो. मला शोधायचं होतं मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, लोकाला दुःख का होतं. मी पैसे कमवल्यावर मी लोकाला मदत केली, चॅरिटी केली, फार 2-4 करोड रुपये घातले, कपडे, अन्न, वस्त्र, मेडिसिन, पैसे वाटले. नंतर मला ज्याला एकदा मदत केली दुसऱ्यांना नाही केली का लोक कार्यक्रम करतात. म्हणलं हे काय खतरनाक आहे बाबा, लय अवघड काम आहे. समाजाला कळलं कोणी काहीतरी देतंय तर फुल लाईन तयार होती. काय वाटतं तुम्हाला? मग मला प्रश्न आला, आयला आपण एवढे मोठे थोडी आहेत लोकाला मदत करायला. हे भगवंत आले, यांनी लोकाला विचार दिले, ग्रंथ दिले, यांनी लोकाला कर्मा दिला, यांनी अन्न वस्त्र निवारा नाही वाटला. चला आपली चॅरिटी काय मॅटर करत नाही, आपल्याला हायर लेवलची चॅरिटी करायची आहे जी संपणारच नाही. लोकाला प्युअर नॅसेन्स, प्युअर ज्ञान देऊया, आणि असं ज्ञान की त्यांच्या दुःखाचा सामना ते खंबीरपणे करतील, ॲक्सेप्ट करतील आणि चांगल्या मार्गाला येतील, स्वतः निघतील आणि असंख्य लोकाला काढतील. ते नॉलेज म्हणजे हॅपीनेसचा सोर्स. हे तर झालं ह्युमन लाईफ. हे भोग भोगण्यासाठी भेटलं नाही, गाड्या, घरं, पैसे कमवण्यासाठी भेटलेले. हे प्राण्याला फुकट आहे, ते मिळवण्यासाठी कुठे नाही चाललेत. आणि इच्छा संपू नाही राहिल्या म्हणून तर लोक वेगवेगळे शोध लावून राहिलेत. येस ऑर नो? इच्छा संपू कुठं राहिल्यात म्हणून तर लोक आता रॉकेट बिकेट, चंद्र, इलेक्ट्रिक कार आल्यात. 100-125ची लाईफ 40-50-60 वर आली. लहान पोराला कॅन्सर, डायबिटीस व्हायला लागले. कुठले आज त्या सोशल मीडियावर लोकांची वाट लागायला लागली. खाण्यापिण्याचे सगळे घरातले आयटमच बदलले, सगळे डेड फूड. कुठं राहिलं लाईफ? दुनिया सगळी वाढणार आणि लोकांचा लाईफ स्पॅम हळूहळू खाली वर राहिला आहे. मोठे मोठे लोक धडाधड गरिबाचे पैसे ओढून राहिलेत आणि लोक खायला मागेत. किती जण ॲग्री करू राहिलेत? मग ह्याच्यातून निघायचं कसं? कुठं तुमच्याकडे वेळ आहे? वेळ कमी आहे. आणि नाहीतर ह्या लाईफला जर कॉन्शियसली नाही जगले तर 84 लक्ष योनीमध्ये घुसावं लागते, हे शास्त्र सांगतं. याच्यानंतर गेट आहे. आत्तापर्यंत किती ड्रेस बदलले, किती साड्या बदलल्या माहीत आहे का? आत्तापर्यंत आहे का? ह्या जन्मात किती ड्रेस बदललेत हे लक्षात नाही आहे. भगवंत म्हणतात तुझे करोडो अरबो जन्म झालेत आणि त्या जन्मामध्ये तुझे गुड बॅड सगळे कर्म चे इम्प्रेशन ह्या नेचरमध्ये रेकॉर्ड आहेत.
जसं क्लाउड बिऊड आले ना, हां, तुमचा डेटा बॅकअप बिकअप, हे कोणी बुद्धी, ह्या बुद्धीचा क्रिएटर कोण आहे? भगवंत. भगवंत म्हणतो मेरे पास बहुत बड़ा क्लाउड है, जब जब जहां जहां तू चेक इन करेगा वहां वहां पे वो सेंसर ऍक्टिवेट हो जाएगा. कारण की हे शरीर बनले कशापासून? पृथ्वी जल अग्नी वायू आकाशापासून. हे मन कोणाची प्रॉपर्टी आहे? भगवंताची. त्याच्या थ्रू एवढा कार्यक्रम केलाय, तो सगळा तिथं रेकॉर्डेड आहे. आणि कोणीच पाहत नसताना 13 कॅमेरे पाहतात. कोणीच पाहत नसताना तुम्हाला किती कॅमेरे पाहतात? उपरवाला सब जानता है. पृथ्वी जग लागणी वायू आकाश. पाण्याला गंगा म्हणतात, पृथ्वीला माता म्हणतात. तुम्ही जे खातात ते पृथ्वी. राईट और रॉंग? हे मन ही भगवंताची प्रॉपर्टी आहे. बुद्धी भगवंताची प्रॉपर्टी आहे. वी आर इंडिपेंडंट? नो, लिमिटेड इंडिपेंडन्स आहे आपल्याला. प्रिव्हियस जन्मात असे गुड बॅड कर्म करून साठा ठेवलाय. 4 प्रॉब्लेम आहेत जे पैशाने शॉर्ट आउट होत नाहीत. ऐकायचे? जे प्राईम मिनिस्टरला भोगावं लागतील, इलॉन मस्कला भोगावं लागतील, बिल गेट्सला भोगावं लागतील, रॉबर्ट किओस काय नाव, वॉरेन बफेटला पण भोगावं लागतील, अशोक तोडमलला पण भोगावं लागतील. कोई नहीं छूटेगा और कोई किसी को बचाएगा भी नहीं. कोई कितना भी प्यार करने वाला हो. जन्म मृत्यू म्हातारपण आजारपण. माझ्या आईबापाचं म्हातारपण आजारपण रोखू शकतो का? पैसे देऊन सपोर्ट करू शकतो, होणार नाही. पांढरे केस काळे करायचेत मला, पॉसिबल आहे? परमनंट आहे? नाही पॉसिबल, शक्य नाही आहे. रिवर्स नाही आणू शकत तुम्ही तुमच्या आयुष्यात. मग कुठं तुमचं प्रेम कुठे आहे? तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांची काळजी घेतली पाहिजे ना. मग नाशवंत शरीरावर प्रेम करतात, त्याला तुम्ही टिकू शकत नाही, तर वेअर इज युअर लव्ह? युअर लव्ह इज सिजनेबल लाईक विंटर, रेनी सीझन, समर सीझन. हे सिजनेबल आहे आपलं प्रेम. मग जन्म आणि मृत्यू वाचू शकत नाही. मृत्यू आल्यानंतर होणारच आहे. माझ्या वडिलाचा, माझा आईचा, माझ्या मुलाचा मृत्यू वाचू शकत नाही. मग 1000 कोटी रुपये असून द्या, कर्मानुसार त्यांना एक्झिट व्हावं लागल. वाचू शकतो? एक क्षण सुद्धा मी त्यांना देऊ शकत नाही. त्यांच्या कर्मानुसार त्यांना एक्झिट व्हावं लागेल. मग कुणाचं टेन्शन घेतात? तुमची लाईफ मग जिवंतपणे त्यांच्यावर कंट्रोल करू 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 अचानक निघून जातील. पण कर्मा तर बनवून टाकणार. आणि जन्म झाल्यानंतर गर्भामध्ये बाळ उलटं असतं, मलमूत्रात 280 दिवस उलटं झोपून बघा 1 मिनटं. आणि तिथं भगवंत सगळे प्रिव्हियस लाईफ दाखवतात. आणि आत्मा परमात्म्याला रिक्वेस्ट करतो, लास्ट टाईम आहे गर्भामध्ये, दम लई कोण राहिला आहे माझा, मला एकदा बाहेर येऊन दे. आईने तिखट मीठ खाल्लं ना, बाळाची लाई लाई होती, बाळ वळवळ करतं. आणि मग आज्ञाने माणसं म्हणतात, बघा बघा बाळ ऐका, कान देऊन ऐका. नवीन लग्नाला जोडी अशा असतात, बायकोच्या पोटाला कान लावणार, हा आपलं प्रेम, त्याची लई धुलाई चालली आतमध्ये. श्रीमद भागवतमध्ये सांगितलंय. मग ते तुम्ही दिलंय, ते पंचमहाभूताचं शरीर तुम्ही दिलंय. ते तुमच्या आयुष्यामधले भूतकाळातले काही व्यवहार आहेत ना, ते शॉर्ट आउट करायला आलंय तुमच्या गर्भात. काही तर बोलून बोलून घेतात, चल बाबड्या लवकर, मग इज्जत जाऊ राहिली, मला लोक नावं ठेवू राहिलेत, लवकर ये गर्भात. काही मुलं सुख देतात, काही मुलं दुःख देतात, काही न्यूट्रल असतात, आणि काही लोक फार नाव मोठं करतात. समजतं हे का? तुमचे मुलं कोणते जन्माला आणायचेत ना, हे पण तुमच्या हातात नाही आहे. तुमचा कर्म डिसाईड करतो कुणाचे व्यवहार तुमच्यासोबत अपुरे आहेत. आणि ज्यांचे फार मोठे व्यवहार अपुरे असतात त्यांना नवरा बायको आई बाप पुरं म्हणून आणलात, बहीण भाऊ म्हणून आणलात. करा धिंगाणा. आणि सगळ्यात जास्त माणूस स्वनासाठी करतो, आईबापासाठी, पोरासाठी, बायकोसाठी. ज्यांसोबत लई मोठा व्यवहार पेंडिंग असतो त्यांना डायरेक्ट जवळच्या नात्यात आणतात. साला रक्ताचं पाणी कर आणि खुश कर यांना, साल्या जा. हे कशाच्या बेसवर बोलतोय मी? सकाळच्या पेपरच्या, आहे ना? नाही, हे स्पिरिच्युअल नॉलेज भगवद्गीतेच्या बेसेसवर मी तुमसंग टॉक करू राहिलोय. बेस हा आहे, जसं पेजाचा बेस असतो ना, तसं याचा बेस आहे. म्हणून त्यांना ॲक्सेप्ट करा. ते व्यवहार पूर्ण करायला आलेत, नाही तर ह्या जन्मात पण लई कुठाने केलेत ना, पुढं व्याजासहित पुन्हा येतील, सुट्टीच नाही. तुम्ही असा धक्का दिला का ते झोका रिवर्स येणार आहे. समजतंय का? जेवढा झोका देणार त्याला यावाच लाग. नेचर हे लागा चुनरी में डाग छुपाऊ. शरीराला डाग लागलेला तर काढू शकतात, कपड्याला लागलेला काढू शकतात, मनाला लागलेला. पण या नेचरमध्ये जो डाग गेलाय, गुड कर्माचं गुड फळ, बॅड कर्माचं बॅड फळ भोगावंच. कोई भी हो,
भोगना ही होगा, छुटेगा नाही. मग माझ्या परिवारात सगळे लोक वेगळ्या स्टेशनवर बसलेत. जसं तुमच्या स्टेशनवर बसतात ना लोक, काही बसतात आणि काही माझ्या घरात प्रत्येकाची बर्थ डेट वेगळी आहे ना. माझे आजी आजोबा गेलेत, ऑलरेडी उतरले ते वेगळ्या वेगळ्या डेटला. जन्म डेट सगळ्याच्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि मरण डेट पण वेगळ्या वेगळ्या असतील. काही उतरलेत, माझे वडील उतरतील, माझी आई उतरण, पुढं गेल्यावर मला उतरायचे, माझी पत्नी उतरत, नंतर माझे पोरं त्यांचे पोरं उतरत जातील. फक्त 50, 60, 70 वर्षासाठी एकत्र आलो आहेत. इथे लक्षात, प्रेम करा, खुश व्हा, स्वतःला खुश करा, समाजाला खुश द्या, आनंद द्या, दुःख देऊ नका. माझी पत्नी पण, तिच्या पण इच्छा आहेत, तुमच्या नवऱ्याची इच्छा असत्यान, मुलांची इच्छा असत्यान, आईबापाची इच्छा आहेत, 7, 8, 10 लोकांची इच्छा आहेत, वेगळ्या वेगळ्या वडतात, कधी कधी वडतात ना. सेंटरला भगवंताला ठेवा, हे प्युअर नॉलेज घ्या. कोणी कोणावर जास्त दडपणाने तुम्ही जर त्रास देतात तर त्या जीवात्म्यात तुमच्या आणखीन कर्मा इन्क्रीज होणार आहे. भगवान कृष्ण जेव्हा जेलमधून देवकी मातेला काढलं, देवकीने विचारलं की तू देव मानतात, तुला लोक भगवंत मानतात, ब्रह्मांडाचा मालक, तरी पण मला जेलमध्ये का 14 वर्ष? म्हणले माते, मला मिळवणं सोपं नाही आहे. आय एम अ सुप्रीम, आय एम अ एक्सलंट, पण तुझ्या हजारो जन्माचं पुण्य एकत्र आलंय, तुझ्या इच्छेमुळं मी तुझ्या पुढे जन्म घेतलाय. अरे पण म्हणली मी तुझी आई आहे. म्हणले असे वेगळ्या वेगळ्या जन्मात वेगळ्या वेगळ्या करोडो अर्बो माझे आईबाप आहेत, कोणाला कोणाला लक्षात ठेवू, टेम्पररी पिरियडसाठी आहेत. म्हणले आईबापासाठी नाही, म्हणले कर्मानुसार आहे तुझा मी पुत्र. त्या हजारो जन्मात काही पुण्य होतं म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला आलोय, काही पाप भोगायचं होतं म्हणून मी तुझा मुलगा असून सुद्धा तू 14 वर्ष जेलमध्ये होती आणि यशोदा मैयासोबत मी खेळत होतो. आणि 11 वर्षानंतर तिला पण कळलं की कृष्ण माझा पुत्र नाहीये. समज में आया? यस. द्रौपदी बहीण अश्वत्थामाने 5 मुलाचे मुंडके कापून नेले पांडवाचे समजून युद्ध झाल्यानंतर. आणि नंतर कळलं, द्रौपदीला रडायला लागली, ऑक्सी बोक्सी कृष्णा तू का नाही वाचवलं माझ्या मुलांना? तुला माहिती होतं म्हणून तू पांडवाला झोपून नाही दिलं. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणले, तुला माहिती आहे कृष्ण भगवंत तर कर्मामध्ये इंटरफेअर करत. सुदामा गरीब होते, नाही करू शकले, आईला झेल, नंद वडिलाला त्रास, कशामुळं? बघा ना, राम आणि कृष्णामध्ये फरक काय माहिती आहे का? रामांना षड्यंत्रामुळं घराच्या बाहेर जावं लागलं आणि कृष्णाने षड्यंत्राला घराच्या बाहेर काढलं. समजतंय का? बस, रामांनी ऍक्टिव्ह वर्क केलं आणि कृष्णाने पॅशिव्ह वर्क केलं. रामांनी स्वतः 14 वर्ष वनवास संघर्ष केला आणि कृष्णाने अर्जुना थ्रू लढाई करून लाखो दुष्टांचा संहार करून टाकला. राईट और रॉंग? डिफरंट आहे याच्यामध्ये. मग मला सांगा, हे जे चाललंय कोण, कशामुळं? मला ते कुटुंब, ते परिवार का भेटला, कशामुळं भेटला, याचं कारण काय, कोण जबाबदार आहे या गोष्टीसाठी? माझ्या मुलाला एक दिवस विचारलं, म्हणलं बाळा तुला करोडपती आहे बापन, मला सपराचं घर का भेटलं? म्हणला पप्पा मागच्या जन्माचं लई पुण्यकर्म होतं, डायरेक्ट करोडपती घरात जन्म. म्हणलं माझं लई पप्पा वाईट केलं तर डायरेक्ट सपराच्या घरात जन्म. म्हणलं आता कसं काय आलं? म्हणला रात्र संपून दिवस उजाडलाय, नीट काशी करा नाही तर पुन्हा रात्र तयार होईल. हो, हे दिवस रात्र हे कुठे टेम्पररी आहे ना. परमनंट कोणी आमदार खासदार आहे का? कोणी मुख्यमंत्री आहे का? कल राजा कोई और था, आज कोई और है, कल और होगा. अगर आप आज दुख दर्द में हो तो डोंट वरी, आने वाले पेड़ में खुशी का दिन आने वाला है. करते रहो, करते रहो, लढते रहो, जरुरी आहे. म्हणून मला वाटतं अध्यात्माचा बेस काय म्हणतो, आपण आपल्या कर्मफळामुळे या शरीरात आलोय, ॲक्सेप्ट करा त्या शरीराला. करताल का? ॲक्सेप्ट करा त्या परिवाराला, त्या पत्नीला, त्या नवऱ्याला, त्या आईला, त्या बापाला, त्या सासऱ्याला, त्या मुलांना. ॲक्सेप्ट करा भूतकाळात झालेल्या लॉसला, ॲक्सेप्ट करा त्या चिटिंगला, ॲक्सेप्ट करा त्या संकटांना, ॲक्सेप्ट करा. एकच पर्याय आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे देतो रे फळ. बरोबर ना? भगवंत म्हणतात की जसे ज्याचे कर्म असतील त्यानुसार त्याला फळ भेटतील. ॲक्सेप्ट इट. आणि आतापासून जगायला सुरुवात करा. माफ करा त्यांना, मेसेज टाकून कॉल करून माफ करा. तुमच्यामुळे कोणी दडपणाखाली नाही जगला पाहिजे. माफी मागा त्यांना ज्यांना ज्यांना तुमच्याकडून त्रास झालाय, जे तुमच्यामुळे त्रासात असतील. बिंदास, कोण काय म्हणून काहीच विचार नका करू, फुल्ली सरेंडर व्हा. कारण की जेवढा राग व्यक्त करतात ना, थोडंसं प्रेम व्यक्त करायला चालू करा, तारीफ करायला चालू करा. बघा दुनिया बदलल्यास.
आहे का तयारी? मला अपेक्षा आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी गरिबी पाहिली, पण आत्महत्यापर्यंत गेलो होतो. आज श्रीमंती पाहिली, श्रीमंततून अध्यात्म पाहिलं, आणि आज मला असं वाटतंय हेल्थ वेल्थ हॅपीनेसवर काम करतोय. माझ्या बायकोसाठी, माझ्या आईवडिलासाठी, माझ्या मुलासाठी नाही, मला माझ्यासाठी नाही जगायचं. भगवान कृष्णाची शपथ घेऊन सांगतो, बस मला त्या मुलासाठी, त्या मुलीसाठी, त्या पत्नीसाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या म्हाताऱ्या माणसाठी ज्यांचं आरोग्य खराब आहे, जे झगडत आहेत विचाराशी, शरीराशी, त्रासात आहेत, दुःखात आहेत, अडचणीत आहेत, साला त्यांना मदत करण्यासाठी माझ्या शरीरात आखरी रक्ताचा थेंब, आखरी सासपर्यंत मी लढणार म्हणजे लढणार बॉस, लढणार. बस त्यांना पाहिजे होते भौतिक जगात त्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण आता मला ह्या समाजासाठी लढायचे. मला लई दुःख त्रास बघितला मी, तेव्हा मला कोण नव्हतं साथ द्यायला, पण चला आपण लोकांच्या अंधारात प्रकाश घेऊन जाणार, आणि मला विश्वास आहे की तुम्ही लोक त्या प्रकाशामध्ये येणार. कुत्र्या मांजरासारखं प्राण्यासाठी नाही जगायचं बॉस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जगूया. नाही जगायचं 100-200 वर्ष, जे पण जीवनामध्ये जीवन दिलंय ना भगवंतानी तेवढं जगून निघून जाऊया, पण जगूया बॉस, असं मला वाटतंय. आहे का तयारी? किती लोकांची तयारी आहे? करूया मिळून. किती लोक तयार आहेत ॲक्सेप्ट करायला? म्हणून मला असं वाटतं मरायचं सगळ्याला आहे. किती जणाला वाटतं? मग मरण्याच्या आधी स्वप्न पूर्ण करा, गाडी घ्या, घर घ्या, थायलंडला चला, पैसे कमवा, नाव कमवा ना 4-5 वर्षात, आणि मग ह्या लेवलला सुरुवात करू शकतात. पण मला असं वाटतं इथून पुढे एवढं कॉन्शियसली जगा. मरायच्या वेळेस तर कळणारच आहे मरायचे, सगळी दुनिया रडत असन, पण तुम्ही एकदम आनंदात पाहिजेत, खुश. कारण की आंब्यातून जर बीज बाहेर निघलं तर गर पकडून येतो, पण पिकलेला जर चिक्कूतून कोई बाहेर काढली बी तर सहज येतो, बरोबर ना? त्या आंब्याच्या कोईसारखं नका जगू. सगळीकडे जीव आसक्त अटकलाय, मरण आलं तर भीती वाटायला लागली, नाही चला चिक्कूसारखं जागा. आणि अध्यात्मामुळं माणूस बुलेट प्रूफ जॅकेट सहन करतो, एका झटक्यात सोडायला चालू करतो माणूस. काहीच दडपण नसलं पाहिजे, ह्या विचाराने जगायला चालू करा, कनेक्ट व्हा विचाराला. जेव्हा मृत्यू समोर येईन ना, चला सगळे दुनिया टेन्शनमध्ये असेल, पण तुम्ही म्हणणार वाह ग्रेट प्रभू, चलो चलते, चलो निकलते दुसरी जगह, स्टॉप आ गया. स्टेशनचा टॉप आल्यानंतर निघलतात का नाही बाहेर, अगोदरच रिअलाइज होईल. जेव्हा शरीर आहे पण इच्छा संपल्यात त्याला म्हणतात मोक्ष, पण जेव्हा शरीर नाही आहे पण इच्छा आहेत त्याला म्हणतात मृत्यू. मरायचं नाही आपल्याला, समजतंय का? चेकआउट करायचे आहे शरीरातून. आणि जेव्हा तुम्ही चेकआउट करायला निघता, तेव्हा तुकाराम महाराज पण शरीरातून निघत होते ना, चालले तेव्हा देहूमध्ये मुलं आहेत, पत्नी आहे, देहू करेत, आणि म्हणतात काय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा. तेव्हा ज्या वेळेस येतील ना भगवंत न्यायला, जेव्हा पण यमदूत येतील नेण्यासाठी, देवदूत येतील, तेव्हा आपण पण म्हणलो पाहिजे काय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा